सत्याचा आरसा, लोकशाहीचा वारसा. महिला पशुवैद्यकीय डॉक्टरांची धाडसी कामगिरी, जीवावर बेतलेल्या गायीला दिले जीवनदान. नांदगाव तालुका दौंड येथे घडलेली एक प्रेरणादायी घटना सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे. अनिल माळी यांच्या गायीच्या जीवावर आलेले संकट महिला पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या तत्परता, कौशल्य आणि धाडसामुळे टळले असून त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. गायीच्या पोटात लोखंडी तारांचे तुकडे गेल्यामुळे तिची प्रकृती अत्यंत गंभीर झाली होती. अशा कठीण परिस्थितीत वेळ न दळवता शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला. ही जटिल शस्त्रक्रिया डॉक्टर चैताली आव्हाड, पशुवैद्यकीय दवाखाना केडगाव श्रेणी 1 आणि डॉक्टर नीता लाडूकर, पशुवैद्यकीय दवाखाना देलवाडी श्रेणी 1 यांनी अत्यंत कौशल्याने आणि धाडसाने पार पाडली. या शस्त्रक्रियेत खासगी पशुवैद्यकांनीही मोलाची साथ दिली. डॉक्टर सुरेश सातपुते, डॉक्टर कार्तिक सातपुते, डॉक्टर महेश साकवाने, डॉक्टर प्रज्वल शेलार आणि डॉक्टर जीवन टेंगळे यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली. डॉक्टरांच्या मते गायीने चारा खाताना नकळत लोखंडी तारांचे तुकडे गिळल्यामुळे तिच्या पोटात गंभीर अडथळा निर्माण झाला होता. मात्र वेळेवर योग्य निदान आणि शस्त्रक्रिया झाल्यामुळे गायीचा जीव वाचवण्यात यश आले. सध्या गाय धोक्याबाहेर असून तिची प्रकृती स्थिर आहे. या घटनेमुळे पशुपालन क्षेत्रात कार्यरत महिला डॉक्टरांचे योगदान पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. कठीण परिस्थितीतही धाडस, संयम आणि कौशल्य दाखवत त्यांनी एका निष्पाप प्राण्याला जीवनदान दिले. राज्यभरातून या महिला डॉक्टरांवर कौतुकाचा वर्षाव होत असून त्यांच्या कार्याला सलाम केला जात आहे. तसेच या घटनेच्या निमित्ताने पशुपालकांनी जनावरांच्या आहाराबद्दल अधिक दक्षता घेण्याची गरजही स्पष्ट झाली आहे. लोकशाही डिजिटल न्यूज, सत्याचा